नमस्कार. ओंकार क्लासेसच्या तासगावच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण मशरूम कल्टिवेशन नावाचा टॉपिक पाहतोय. त्याच्यामध्ये ऑयस्टर मशरूम कल्टिवेशन टेक्निक हा पॉईंट आपण आता बघणार आहोत. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे बघा, मीडियम ऑर सबस्ट्रेट. धिस मशरूम इज कल्टिवेटेड ऑन वेस्ट ड्राईड स्ट्रॉ ऑफ थ्रेशेड क्रॉप. आता थ्रेशेड क्रॉप म्हणजे काय समजून घ्या. ऑफ द फील्ड, आपल्या शेतामध्ये जे आपण पिकं वाढवतो त्याचा जो ड्राईड स्ट्रॉ आहे ते. थ्रेश्ड म्हणजे आपण कापणी केल्यानंतर, मळणी केल्यानंतर जे शिल्लक राहतं ते. दिस मीडियम शुड बी ड्राईड अँड फ्रॉम करंट सीझन ओनली. हे ड्राईड असावं आणि आत्ताच्या सध्याच्या सीझनमधलंच ते मटेरियल असावं. प्रिपरेशन ऑफ सबस्ट्रेट अँड पाश्चरायझेशन. प्रिपरेशन ऑफ सबस्ट्रेट आपल्याला करायचं आणि त्याचं निर्जंतुकीकरण करायचं. डिंगरी कॅन बी ग्रोन ऑन व्हेरियस सबस्ट्रेट लाईक व्हीट, कॉटन वेस्ट, पॅडी अँड राईस स्ट्रॉ, सोयाबीन हस्क, शुगरकेन बगॅस, बनाना लिव्ज. म्हणजे हे वेगवेगळे आपण क्रॉपचे पार्ट वापरू शकतो. कल्टिवेशन ऑन व्हीट ऑर पॅडी स्ट्रॉ इज मोर इकॉनॉमिकल ॲज दीज आर इझिली अवेलेबल. यामध्ये व्हीट आणि पॅडी वापर करणं सोयीचं पडतं कारण ते सहज उपलब्ध होतात. द स्ट्रॉ शुड बी चॉप्ड म्हणजे बारीक केला जातो, इंटू स्मॉल पीसेस ऑफ 2 to 3 सेंटीमीटर साईज अँड देन सोक्ड इन टॅप वॉटर फॉर 8 to 10 hours. पाण्यामध्ये भिजवला जातो. ड्रेन आउट एक्सेस वॉटर, जास्तीचं पाणी काढून टाकलं जातं. पाश्चराइज द सेम स्ट्रॉ बाय एनी वन मेथड. कुठल्याही एका मेथडनी आपल्याला त्याचं पाश्चरायझेशन करायचं आहे. त्यातली पहिली मेथड steam pasteurization. In steam pasteurization, the substrate is exposed to steam at 80 degrees Celsius temperature for 1 hour. Hot water treatment. In hot water treatment, the substrate is kept in hot water for 1 hour. Then take out it. त्याला बाहेर काढून घ्या. Drain excess water, जास्तीचं पाणी काढून टाका and cool the straw. Chemical sterilization. Take dried straw and fill it in gunny bags. Gunny bag म्हणजे पोत्याच्या पिशव्यामध्ये भरायचा. In chemical pasteurization, the substrate is soaked in solution of formalin and carbendazim mixed in 100 liter of water for nearly 18 hours. Then take out it, drain excess water and carry out spawning. नंतरचा पॉइंट आहे बेड प्रिपरेशन. The polythene bag method is used for bed preparation, that is to carried out in a closed disinfected room. The polythene bags of 35 into 55 centimeter size is disinfected in 5% formalin solution. The beds are prepared by layer method. First layer of the straw measuring about 2 to 3 centimeter at bottom म्हणजे lower स्तर आपल्याला असं भरायचं आहे. Then spread the spawn evenly म्हणजे सारखं spawn पसरायचं आहे over the surface of straw. Likewise fill up the bed by giving 3 to 4 लेयर्स, 3 ते 4 लेयर्स आपल्याला त्याच्यामध्ये भरायचे. बाय प्रेसिंग म्हणजे थोडंसं दाब द्यायचं आहे द स्ट्रॉ लाईटली आफ्टर एव्हरी लेअर. एक प्रत्येक लेअर भरल्यानंतर थोडासा त्याच्यावर दाब द्यायचा आहे. द रेट ऑफ स्पॉनिंग शुड बी ॲट द रेट ऑफ 2% ऑन द वेट बेसिस ऑफ द स्ट्रॉ. स्ट्रॉचं जेवढं वेट आहे त्याच्या पर्सेंटमध्ये 2% आपण स्पॉनिंग तिथं टाकतो. टाय द नेक ऑफ द बॅग. बॅगची नेक बांधतो. विथ थ्रेड टाईटली म्हणजे दोऱ्याच्या साहाय्याने घट्ट बांधतो. मेक 30 to 40 पिन होल्स. त्याच्यामध्ये 30 ते 40 होल पाडतो आपण ऑन द बॅग सरफेस. द बॅग्स आर देन केप्ट फॉर इन्क्युबेशन ॲट 25 डिग्री सेल्सिअस प्लस ऑर मायनस म्हणजे साधारणतः 25 डिग्रीला कमी किंवा जास्त 2 डिग्री सेल्सिअस. 70 to 80% RH म्हणजे ह्युमिडिटी आपण म्हणतो, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता क्रॉप मॅनेजमेंट. द स्पॉन रन इज कम्प्लिटेड विथिन 12 to 17 days डिपेंडिंग ऑन स्पीसीज अँड क्लायमॅटिक कंडिशन. साधारणतः स्पॉन हे 12 ते 17 दिवसामध्ये वाढायला सुरुवात होते. आफ्टर कम्प्लिशन ऑफ स्पॉन रन इन ए सबस्ट्रेटमध्ये हे पूर्ण झाल्यानंतर रिमूव्ह द पॉलिथिन बॅग्स अँड बेड्स आर केप्ट इन पार्शली व्हेंटिलेटेड ग्रोईंग रूम्स. पॉलिथिनच्या बॅग आपण काढून घेतो, तिथं पार्शली व्हेंटिलेशन ठेवतो. वेअर प्रोव्हिजन फॉर मॉडरेट लाईट अँड हाय ह्युमिडिटी आर मेड. तिथं व्यवस्थित लाईट आणि ह्युमिडिटी तयार करतो किंवा ठेवतो किंवा तशी उपलब्ध करतो. लाईट वॉटरिंग शुड बी डन. साधारणतः थोडं पाणी त्याच्यात दिले जातं.
लाईट वॉटरिंग दिल्यानंतर आपल्याला बघायचं आहे काय करायचं बघा. 2 to 3 times इन ए डे द्यायचे पाणी. द टेम्परेचर ऑफ ग्रोईंग रूम शुड बी इन ए रेंज ऑफ 25 ±2 विथ रिलेटिव्ह ह्युमिडिटी 80 to 90%. टेम्परेचर 25 डिग्रीला ±2 पाहिजे आणि 80 to 90% आपल्याला ह्युमिडिटी पाहिजे. आफ्टर रिमूव्हिंग द प्लॅस्टिक बॅग्स, पिन हेड्स बिकम रेडी फॉर हार्वेस्ट इन ए वीक. छोटे छोटे तयार झाले 1 आठवड्यामध्ये तयार होतात. हार्वेस्ट ऑल मशरूम क्रॉप ॲट ए टाईम. एकाच वेळेला ते काढून घेतो. रिमूव्ह रूटेड लूज लेअर ऑफ द स्ट्रॉ बाय हँड. रूटेड आलेले स्ट्रॉ आपण काढून टाकतो. आफ्टर द रेग्युलरली स्प्रे वॉटर 2 to 3 times इन ए डे. इन 45 to 50 days 0.8 to 1% 0.0 kg of the fresh mushroom can be obtained from a bed of 1 kg ड्राय स्ट्रॉ. एका स्ट्रॉपासून 1 किलोच्या ड्राय स्ट्रॉपासून आपल्याला साधारणतः 1 किलो एवढं मशरूम मिळतं. दीज बेड्स कॅन बी यूज्ड ॲज मॅन्युअर फॉर प्लांट्स अँड फीड फॉर कॅटल. म्हणजे पुन्हा हे बेड्स आपण प्लांटसाठी खत म्हणून आणि ॲनिमलसाठी फीड म्हणून वापरू शकतो. याच्यानंतरचा आहे पॅडी स्ट्रॉ मशरूम. म्हणजे पॅडीचा स्ट्रॉ आपण वापरणार आहे. Paddy straw mushroom, being third most important cultivated mushroom in India, is well known for its pleasant flavor and taste. It is a mushroom of tropics and subtropics. It is considered to be one of the easiest mushroom to cultivate. सोपं आहे हे वाढवण्यासाठी and is very fast growing. भरभर वाढतं. That takes about 10 to 12 days from spawning to harvest. म्हणजे 10 ते 12 दिवसच लागतात spawning पासून harvesting पर्यंत. 3 species of Wolverelia are grown in India, that is Wolveria wolvesii, Wolveria diplosia and Wolveria esculenta. आता कल्टिवेशन टेक्निक बघायचे आपल्याला. फॉर कल्टिवेशन ऑफ पॅडी स्ट्रॉ मशरूम शेल्टर इज रिक्वायर्ड फॉर प्रोटेक्शन फ्रॉम द लाईट, विंड अँड रेन. म्हणजे आपल्याला निवाऱ्याची गरज असते, शेडची गरज असते, जिथं लाईट, विंड आणि रेनपासून प्रोटेक्शन करायचं आहे. In addition, it can also be done under the shade of the tree. The bamboo or wooden stands are required for planting square beds. Nowadays, it is cultivated inside poly houses by maintaining the temperature of around 25 to 30 degrees Celsius and relative humidity of 75 to 80%. साधारणतः इथं त्याच्या डायग्रॅम्स दिलेले बघा, फोटोग्राफ दिलेले. स्पॉनिंग विथ ग्राम फ्लोअर. द पॅडी स्ट्रॉ मशरूम कॅन बी कल्टिवेटेड. पहिलं आहे ट्रॅडिशनल टेक्निक आणि दुसरं आहे मॉडर्न टेक्निक. आपण पहिलं ट्रॅडिशनल टेक्निक बघूयात. क्लीन, फ्रेश, ड्राईड अँड अनचॉप्ड पॅडी स्ट्रॉ इज रिक्वायर्ड फॉर सक्सेसफुल कल्टिवेशन. द पॅडी स्ट्रॉ इज टाईड इन टू बंडल्स. बंडल्समध्ये बांधले जातात ते. each weighing about 1 kg. These bundles are then soaked in clean fresh water. हे बंडल नंतर पाण्यामध्ये बुडवतात, भिजवतात for 16 to 20 hours, followed by draining of the excess water by placing the bundle on slopy surface so as to attain 70% moisture level. त्याच्यातलं पाणी निघून जाण्यासाठी, निथळून जाण्यासाठी ते उतारावरती ठेवले जातात. फक्त 70% एवढं मॉइश्चर त्याच्यात राहतं. फर्स्ट इट इज advised to sterilize the paddy straw by soaking in 80 degree Celsius temperature water or fumigate under terpelin with 5% formalin solution to prevent contamination. म्हणजे त्याचं स्टरिलायझेशन करून घ्यायचं. These bundles are laid in the form of bed on a slightly raised bamboo platform. बांबूच्या प्लॅटफॉर्मवरती आपण अंथरणार आहे. Each bed consists of 22 bundles arranged in a 4 layers. 4 लेअरमध्ये 22 बंडल आपण अंथरतो. ऑफ 5 बंडल्स ईच इन क्रिसक्रॉस फॅशन. म्हणजे प्रत्येक लेअरमध्ये 5 बंडल आणि क्रिसक्रॉस, एकदा उभे ठेवले की एकदा आडवे ठेवायचे. विथ 2 लूज बंडल्स ॲट द टॉप. आणि शेवटचे 2 बंडल लूज ठेवले जातात. द बेड्स आर स्पॉन्ड इन बिटवीन द लेयर्स. मग त्याच्यामध्ये स्पॉनिंग आपण लेअरच्या मध्ये करतो. विथ 5 to 7 days. ओल्ड ग्रेन स्पॉन ॲट द रेट ऑफ 1.5 ऑन द बेसिस ऑफ ड्राय वेट ऑफ स्ट्रॉ. ड्राय वेट स्ट्रॉचं किती आहे बघून आपण स्पॉनिंग करतो 1.5%. द रेड ग्राम ऑर ग्राम फ्लोअर कॅन बी यूज्ड ॲट द रेट ऑफ 150 ग्रॅम पर बेड बिलो द स्पॉन. द स्पॉन इज प्लेस्ड 8 to 10 centimeter from inside the edges and all round the bed.
The beds are pressed from the top and covered with plastic sheet. बेड्स हे प्रेस केले जातात, प्लॅस्टिक शीटनी कव्हर केले जातात. नो व्हेंटिलेशन इन द रूम इज रिक्वायर्ड. आता इथं व्हेंटिलेशनची गरज लागत नाही. टिल कधीपर्यंत गरज लागत नाही ते बघा. द बटन ॲपियर म्हणजे ते छोटे छोटे दिसायला लागतात. बेड्स आर वॉटर रेग्युलरली, त्याला पाणी दिलं जातं. टिल द एंड ऑफ द क्रॉप बाय स्प्रिंकलिंग वॉटर वन्स ऑर ट्वाईस ए डे, दिवसातून एकदा किंवा दोनदा. During cropping period, the temperature should be 28 to 32 degree with relative humidity of 80 to 90%. Maintain moisture level of 65 to 70% in beds. Mushrooms start appearing in cluster from all the sides after 10 to 12 days of spawning. 10 ते 12 दिवसामध्ये मशरूम आपल्याला दिसायला लागतात क्लस्टरमध्ये. अँड आर हार्वेस्टेड आफ्टर 3 weeks. 3 आठवड्यांनी आपण ते काढू शकतो. Each bed of 22 bundles yield about 2.5 to 3 kg मशरूम. एका बंडल्स 5 ते 22 बंडलपासून आपल्याला साधारणतः तो जे बेड आहे त्याच्यापासून 2.5 ते 3 किलो एवढं मशरूम मिळतं. आता मॉडर्न टेक्निक. कॉटन वेस्ट अँड राईस स्ट्रॉ 2:1 और 1:1 प्रपोर्शन किंवा चिकन मॅन्युअर ॲट द रेट ऑफ 5 अँड लाईमस्टोन 3 to 4% आर मिक्स टुगेदर. मॉइस्टन विथ वॉटर ओलं केलं जातं. पाईल्ड ऑन ए कॉन्क्रीट प्लॅटफॉर्म म्हणजे एकावर एक रचलं जातं विथ हेल्प ऑफ वुडन फ्रेम. फॉर फर्मंटेशन 1 पाईल ऑफ द कंपोस्ट युजली कन्सिस्ट ऑफ, एका ढिगामध्ये 4 to 6 such layers and is about 70 to 90 centimeter high. त्याची उंची असते. द प्रोसेस ऑफ फर्मंटेशन इज कम्प्लिटेड विथिन 2 to 4 days. At least one turning is necessary during fermentation. After preparation of beds, the pasteurization is done at 60 to 62 degree Celsius. ह्या एवढ्या टेम्परेचरला पाश्चरायझेशन करायचं आहे for 4 to 5 hours, followed by conditioning for 2 to 3 days at 45 to 50 degree temperature. Then gradually the temperature is lowered to 32 to 34 degree after about 8 to 12 hours. When the straw or compost is ready for spawning, the amount of spawn used is, amount of spawn आपल्याला वापरायचे 1.5% of the dry weight of the compost. About 4 days are required for completion of spawn run. Spawn run साठी 4 दिवस लागतात. No water and light are needed, but little ventilation is necessary. ऑन द 5th डे आफ्टर स्पॉनिंग प्रायमॉर्डिया म्हणजे छोटी छोटी स्ट्रक्चर वाढताना दिसतात ऑफ फ्रूट बॉडी ॲपियर ऑन द सरफेस ऑफ द बेड. इट युजली टेक्स अबाउट 4 days फॉर दिस टायनी बॉडीज टू डेव्हलप टू द स्टेज ऑफ हार्वेस्टिंग. पुन्हा 4 दिवसात ते हार्वेस्टिंगच्या स्टेजपर्यंत वाढतात. मॅक्झिमम 2 फ्लशेस कॅन बी हार्वेस्टेड म्हणजे 2 वेळा आपण त्याच्यातनं पीक काढून घेऊ शकतो. या पद्धतीनं आपण हा पार्ट पूर्ण केला. थँक्यू.